पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक्स अर्थात पूर्वीच्या ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॅन फॉलोइंग प्रचंड आहे। 109 दशलक्ष म्हणजे 10 कोटी 9 लाखापेक्षा अधिक नेटिझन हे एक्सवर मोदींना फॉलो करतात। या कोट्यावधी फॉलोअर्सपैकी अर्धे हे खरे आहेत असं म्हटलं तर चला समजून घेऊया। मोदींच्या कोट्यावधी फॉलोअर्सपैकी अर्धे खरे अर्धे खोटे अशी चर्चा का सुरू आहे? नमस्कार, मी नीलम मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। 2018 ते 2025 या 7 वर्षांमध्ये विविध संस्थांनी सोशल मीडियावरील जगभरातील प्रसिद्ध राजकीय नेत्यांच्या फॉलोअर्स संदर्भात स्वतंत्रपणे अभ्यास केलाय। त्यात फॉलोअर्सच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज, एंगेजमेंट आणि सोशल मीडियावरील अकाउंट्स उघडण्यात आलेल्या तारखा यांच्या अनुषंगाने फॉलोअर्सच्या पॅटर्नचा अभ्यास करण्यात आलाय। विश्वगुरू म्हणून अलीकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इमेज बिल्डिंगचा प्रयत्न करण्यात आलाय। त्यामुळे या अभ्यासात साहजिकच त्यांच्याही सोशल मीडियावर फॉलोअर्सचा अभ्यास करण्यात आलाय। मोदींच्या बाबतीत त्यांचे एक्स वरील एकूण 10 कोटी 9 लाख पैकी फॉलोअर्स 40 ते 60% फॉलोअर्स हे बॉट्स किंवा फेक अकाउंट्स असल्याचं उत्तर ग्रोक या AI टूलने दिले। त्याचं झालं असं की @AGNox या अभिषेक गोयल नावाच्या एक्स अकाउंटवरील ग्रोक या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक्स वरील 109 दशलक्ष फॉलोअर्स पैकी बॉट्स असा थेट प्रश्न विचारला होता की त्यावर ग्रोकने उत्तर दिलं होतं पहा। 2018 ते 2025 पर्यंत मिळालेल्या अंदाजानुसार नरेंद्र मोदींचे 40 ते 60% फॉलोअर्स बॉट्स किंवा बनावट असू शकतात। एकूण 10 कोटी 9 लाखापैकी बॉट्स किंवा बनावट अकाउंटची संख्या अंदाजे 44 दशलक्ष ते 65 दशलक्ष आहे। एक्सच्या अंतर्गत डाटाशिवाय अचूक संख्या उपलब्ध नाही। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सक्रियपणे बॉट्स निष्क्रिय करतात असं उत्तर ग्रोक एक्स युजर अभिषेक गोयलच्या प्रश्नांना दिले। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बॉट्स म्हणजे काय, तर चला समजून घेऊयात। बॉट्स हे स्वयंचलित प्रोफाइल आहे जे लाईक, शेअर किंवा कमेंट करू शकतात। नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स हाताळणाऱ्या कंपन्या या बहुतांशपणे बॉट्सचा वापर करतात। या कंपन्या त्यांच्याकडील राजकीय नेत्यांचे, पक्षांचे संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले असे दाखवण्याचा बॉट्सचा सर्रास वापर करतात। त्यातून नेत्यांच्या लोकप्रियतेचा दिखावा निर्माण करण्यासाठी बॉट्सचा नियमितपणे वापर केला जातो। अशी बनावट खाती देखील निष्क्रिय असू शकतात, इतरांची तोतयागिरी करू शकतात किंवा फक्त स्पॅम असू शकतात। आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक्स अकाउंटवरील 109 दशलक्ष म्हणजे 10 कोटी 9 लाख फॉलोअर्सचं गणित समजून घेऊया। समजा त्यांच्या फॉलोअर्समध्ये 40% फॉलोअर्स बनावट असतील तर सुमारे 4 कोटी 4 लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स हे बनावट आहेत। आणि समजा 60% फॉलोअर्स बनावट असतील तर सुमारे 6 कोटी 5 लाखांच्या आसपास बनावट फॉलोअर्स असतील। ही आकडेवारी खूप मोठी आहे, मात्र तरी एक्स वरील लाखो अकाउंट्स असे आहेत की ज्याचे फॉलोअर्स हे खऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व करू शकत नाही। आता यातल्या महत्त्वाच्या भागाकडे वळूया। हे सर्व आकडे अंदाजे वर्तवण्यात आलेले आहेत। या संदर्भातली अधिकृत आकडेवारी ही एक्सच्या प्लॅटफॉर्म अंतर्गत डाटामध्ये प्रवेश केल्याशिवाय मिळणार नाही, कारण खाजगी माहिती आहे की एक्ससह इतरही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे बनावट अकाउंट्स वेळोवेळी निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करत असतात। एक्सची मालकी अधिकृतपणे एलन मस्क यांच्याकडे आल्यानंतर अशा स्पॅम बॉट्सशी लढण्याचे वचन त्यांनी दिले होते। तरीही सतत नवनवीन स्पॅम बॉट्स हे तयार केले जात आहेत। अशा स्पॅम बॉट्सची टक्केवारी ही सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्तींना फॉलोअर्सच्या संख्येकडे पाहिल्यानंतर नक्कीच जास्त दिसते। मात्र असं असलं तरी देखील एखाद्या नेत्याने किंवा सेलिब्रिटीने ते वैयक्तिकरित्या तयार केलेले असतात असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही। कधी कधी त्यांचे समर्थक किंवा सोशल मीडिया मॅनेज करणाऱ्या कंपन्या हे कंटेंटचा रीच किंवा विजिबिलिटी वाढवण्यासाठी अशा स्पॅम बॉट्सचा वापर करत असतात। आता तुम्ही आम्ही अशा घटनांना गांभीर्याने घेतलं पाहिजे का? तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे, कारण कोट्यावधी फॉलोअर्स असलेल्या एखाद्या अकाउंट्सवरून एखादी माहिती पोस्ट करण्यात आली तर त्याचा परफेक्शन तयार करणे, मीडिया कव्हरेज किंवा राजकीय धारणा यावर देखील प्रभाव पडत असते। समजा एखाद्या मोठ्या फॉलोअर्स संख्या असलेल्या अकाउंट्सवर अर्ध्यापेक्षा अधिक फॉलोअर्स हे बनावट असतील तर ते ऑनलाईन प्रभाव टाकतं। एंगेजमेंटची विश्वासार्हता आणि डिजिटल प्रचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते। मोदींच्या फॅन फॉलोअर्सची संख्या निश्चित प्रचंड आहे, मात्र इथं खरा प्रश्न आहे की त्यापैकी किती फॉलोअर्स खरे आहेत आणि किती बॉट्स आहेत।
तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी मॅक्स महाराष्ट्राच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.